श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मस्त कुरकुरीत खमंग अशी लसूण मसाला शेव आणि पापडी बनवूयात. तर याच्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरं घालून वाटून घ्यायचं आहे आणि नंतर ना 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून थोडंसं पाणी घालून हे वाटण एका गाळणीनं गाळून साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर अर्धा किलो बेसन पीठमधलं 1 वाटीभर बेसन पीठ मी वेगळं काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा हे छान टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं पापडीसाठी वेगळं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. तर उरलेल्या पिठामध्ये 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे, 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि जिरं, ओवा आणि लसूण याचं पाणी घालून हे मस्त असं मी याचं शेवसाठी वेगळं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता ही दोन्ही पिठं रेडी आहेत, तर मस्त पापडी आणि शेव बनवूयात. तर शेवग्याला मी अगोदर थोडंसं आतून तेलाचं कोटिंग करून घेतलेलं आहे. तर मी अगोदर पापडी बनवून घेणार आहे. तर पापडीचं पीठ शेवग्यामध्ये घालून याची मस्त अशी पापडी बनवून घेऊयात. तर क्वांटिटी कमी असल्यामुळं मी हे छोटे छोटे पापडीचे तुकडे करून छान असे तळून घेणार आहे मी. तर हे पापडीचे तुकडे आहेत ना, मस्त असं मीडियम गॅसवरती छान लालसर रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर ही मस्त अशी पापडी आपली तळलेली आहे. आता पापडी तळून झाल्यानंतर याचं शेवचं पीठ या शेवग्यामध्ये घालून याची मस्त अशी शेव पाडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर अशी सगळी शेव मी बनवून घेतलेली आहे. तर शेव बनवून झाल्यानंतर ना लगेचच आपण मका पोहेसुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत. तर हे मका पोहे मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहे. तर मका पोहे तळून झाल्यानंतर ना शेंगदाणेसुद्धा मी तळून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरंसुद्धा घालू शकता, ते सुद्धा खूप छान लागतं. माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी नाही घालत. तर शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत, तर ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि डाळेसुद्धा मी असेच तळून घेणार आहे मस्त खमंग. तर डाळेसुद्धा आपले तळलेले आहेत, तर हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी कढीपत्ता तळून घेणार आहे. तो सुद्धा अगदी असं कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा मी हे सगळं साहित्य मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे वेगळ्या. मका पोहे, शेंगदाणे, डाळे आणि कढीपत्ता. तर हे सगळं एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार पिठी साखर घातली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचाभर मीठ घेतले आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर हे लाल तिखट, पिठी साखर आणि मीठ याला असे मिक्स करून घ्यायचे आहे, कारण शेव आणि पापडीमध्ये ऑलरेडी सगळं घातलेलं आहे. तर हा मसाला फक्त याच्यासाठी. तर हा असा सुद्धा चिवडा खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. नंतर ना ही जी आपण तळून घेतलेली शेव होती ती सगळी शेव याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पापडी. तर ही शेव आणि पापडी असं मस्त त्याच्यात असं थोडंसं भुगा करून घ्यायचा आहे. तर घरच्या घरी कमी साहित्यात खूप टेस्टी असं हे नमकीन बनवून तयार होतं. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळंच मसाला. तर हे खूप छान लागतं, कारण बाजारामध्ये कधी तळलेलं असतं, त्याचं साहित्य कसं वापरलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं. तर त्याच्यामुळं घरच्या घरी कमी साहित्यात खूप छान टेस्टी अशी मस्त नमकीन बनवून तयार होतं. तर हे नमकीन एका हातानं एन्जॉय करा आणि एका हातानं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर खूप छान टेस्टी असं मस्त घरच्या घरी हे नमकीन बनवून तयार होतं. तर बाय.